नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर ही आहे आपण उंबराच्या फळांची भाजी पाहणार आहोत. तर मित्रांनो, ही एक भाजी आणि अनेक फायदे असे ह्या भाजीचे पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा, माझ्या मागे दिसणारं हे उंबराचं झाड तुम्हाला दिसत असेल आणि त्या उंबराच्या झाडांच्या फळांची भाजी आपण पाहणार आहोत, अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं. तर मित्रांनो, ही एक भाजी आणि अनेक फायदे. म्हणजे ही भाजी आपण ह्या शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी ही भाजी खूप अतिशय अशी गुणकारी आहे आणि उष्णता कमी करण्यासाठी मदत करते. आणि अजून याचे फायदे भरपूर आहेत. तर मित्रांनो, जे शरीरामधले कॅल्शियम कमी असतं ते कॅल्शियम भरण्यासाठी सुद्धा ही भाजी अतिशय गुणकारी आहे. तर मित्रांनो, पाहू शकता, ही आपण उंबराच्या झाडांची ताजी फळे ही तोडून आणली आहेत. तर ही भाजी आपण पाहणार आहोत. या उंबराच्या झाडाच्या फळाला आपण साफ करून घेत आहोत आणि याचे देठ काढून आपण स्वच्छ पाण्यात धुवून काढत आहोत साईडला. तर मित्रांनो, या अशी उंबराच्या फळांचे देठ काढून हे आपण याची रेसिपी करणार आहोत, भाजी करणार आहोत. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. ही संपूर्ण भाजी स्वच्छ अशी धुवून झाली की आपण त्याला असा बारीक असा खलबत्त्यामध्ये त्याचा कूट करून घेणार आहोत. तर हे पहा मित्रांनो, या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहे आणि ही संपूर्ण भाजी ही बारीक अशी कुटून झाली की आपण त्याची एक साधे सोप्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहोत. तर हे पहा मित्रांनो, ही भाजी कुटून झालेली आहे आणि कुटून झाली की ह्या अशा पद्धतीने ह्या भाजीला असा लालसर कलर हा येऊन जातो. तर मित्रांनो, ही अतिशय साधी आणि सोपी आणि अतिशय चवदार आणि चविष्ट अशी लागणारी ही उंबराची भाजी. तर तुम्ही कधी केली नसेल तर अवश्य करून पहा. तर हे पहा मित्रांनो, हे संपूर्ण कुटून घेतलेले हे फळे आपण एका पातेल्यामध्ये काढून याला एक उकळी अशी घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. तर मित्रांनो, याच्यात आपल्याला ह्या भाजी बुडेल इतक्या पाणी त्याच्यात टाकायचं आहे. तर मित्रांनो, हे पहा, या भाजीच्या वरपर्यंत येईल एवढा पाणी टाकणार आहोत, कारण ही भाजी आपल्याला उकळी काढून शिजवून घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही भाजी आपण शिजवून घेतली की याच्या आपण काय गॅसवर एक उकळी काढून घेणार आहोत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला, या अशी साध्या सोप्या पद्धतीने आपण याची रेसिपी पाहणार आहोत. आणि ही गॅसवर ठेवून याची एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. पण त्याच्यासाठी लवकर शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यात थोडासा मीठ टाकायचं आहे. थोडासा मीठ टाकला की ही भाजी लवकर शिजायला मदत होते. आणि तर मित्रांनो, आपण ही भाजी शिजेपर्यंत आपण याची पुढची तयारी करणार आहोत. तर मित्रांनो, हे पहा, अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने म्हणजे आपण हे तुम्हाला दिसणारे हे साहित्य पाहू शकता तुम्ही. या असा शेंगदाणा आणि लसणाच्या पाकळ्या, चिरलेला कांदा आणि टमाटर, या अशा साध्या पद्धतीने आपण ही भाजी
करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला याच्यात तेल टाकून थोडा जिरा मोहरी तडतडली की आपल्याला थोडासा लसणाच्या पाकळ्या आणि चिरलेला कांदा हे थोडा मिक्स करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आणि आपल्याकडे जे काही घरगुती असलेले मसाले, हळद, लाल तिखट या असे जे आपल्याकडे घरामध्ये उपलब्ध असलेले मसाले असतील ते आपण ह्या भाजीमध्ये टाकून आपल्या पद्धतीने आपण याला बनवू शकता. तर मित्रांनो, ही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली जाणारी ही अशी उंबराच्या फळांची भाजीची रेसिपी आहे. तर मित्रांनो, हे पहा, लाल तिखट घातल्यानंतर अतिशय असा सुंदर लाल कलर आपल्याला दिसत आहे. त्याच्यात थोडा गरम मसाला आणि काळा मसालासुद्धा ॲड केला आहे. तर मित्रांनो, कापलेला टमाटर हा आपल्याला थोडा 1-2 मिनटासाठी हा नरम होईपर्यंत शिजेपर्यंत आपल्याला थोडा 1-2 मिनटाचा टाईम द्यायचा आहे याला. तर मित्रांनो, आणि जी आपण उकळी काढून घेतलेली भाजी ही त्याच्यात टाकून संपूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मिक्स करून झाला की ही आपली भाजी तयार आहे. साध्या सोप्या अशा पद्धतीने आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय चविष्ट आणि छान लागतं. तर मित्रांनो, त्याच्यात आपण थोडा शेंगदाण्याचा कूट, त्याच्यात जाडसर असा शेंगदाण्याचा कूट केलेला आपण तोही त्याच्यात टाकणार आहोत. तर भाजीला अजूनच चांगली चव येते. तर मित्रांनो, अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अवश्य भाजी करून पहा आणि खाऊन पहा. जर मित्रांनो केलीच तर सुंदर अशी कमेंट करा.